सर्वांना नमस्कार. स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. जसे की तुम्ही बघत आहे की आपण ग्रामसेवक तांत्रिक 40 प्रश्न आपण आपल्या चॅनलला दररोज टाकत होतो. काही दिवसांमध्ये खंड पडला होता कारण आपल्या ग्रामसेवक तांत्रिक टेस्ट सिरीज सुरू होत्या. तर आता टेस्ट सिरीज तांत्रिक टप्पा 1 आपला पूर्ण झालेला आहे. टोटल 45 टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये कमी फीमध्ये आपण जास्त टेस्ट ठेवलेले IBPS पॅटर्ननुसार सर्व टेस्ट होत्या. तर आपल्या टेस्ट सिरीजमधील 40 नंबरच्या टेस्टच्या आपण यूट्यूबला टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पॅटर्न माहीत झाला पाहिजेत. आणि नवीन आहे तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करूया. आपण फक्त प्रश्न आणि उत्तरच घेणार आहोत. 4 पर्यायी 5 पर्यायी प्रश्न आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. याच्यामध्ये आपण एक गोष्ट हे केलेली आहे. आता आपण आपल्या चॅनलला दररोज 40 प्रश्न टाकत आहे आणि ग्रामसेवक तांत्रिक टेस्ट सिरीज टप्पा 2 हा आपण टॉपिकनुसार सुरू करतो. जुने विद्यार्थ्यांना 50% सूट राहील आणि नवीन विद्यार्थ्यांना फी जास्त राहील. तर आपण आता पहिला प्रश्न बघूया. इथे पहिल्या प्रश्नाला आपण लगेच सुरू करूया. आपण 50 प्रश्न घेतलेले त्या टेस्टमध्ये आणि 1 तास वेळ ठेवलेला होता. पहिला प्रश्न हा पशुधन संबंधित आहे. खालीलपैकी कोणत्या जनावरांच्या दुधात सर्वाधिक SNF आढळते? SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट म्हणजे प्रथिनाचे प्रमाण किंवा चरबी. तर याचं उत्तर आहे म्हशीच्या दुधामध्ये सर्वाधिक SNFचे प्रमाण आढळते. 2 नंबरचा प्रश्न बघूया आपण इथे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर रोलिंग इफेक्टमुळे भूकंपाची लाट निर्माण होते. तर कोणती लाट निर्माण होते? तर हे बघा मित्रांनो, जसा IBPS पॅटर्न आहे तसेच आपले प्रश्न आहेत. IBPS हे गुगल भाषांतरित प्रश्न विचारते, म्हणून आपले संपूर्ण टेस्ट हे गुगल भाषांतरित असते. त्याच्यामुळं आपण प्राथमिक लाट, दुय्यम लाट असं काही न देता N लाट, S लाट, P लाट, L लाट असे परीक्षेमध्ये पर्याय असतात. त्याच्यामुळं आपण तसंच उत्तरं दिलेली आहे. इथं फक्त मी तुम्हाला विश्लेषण न देता प्रश्नाचे उत्तरच फक्त देणार आहोत, कारण आपल्याला 50 प्रश्न हे 20 मिनटामध्ये कंप्लीट करायचे. जास्त मोठा व्हिडिओ आपला कधीच राहत नाही. तर याचं उत्तर आहे S लाट. 3 नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे उद्घाटन कधी करण्यात आले होते? तर आता आपल्याला विचारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कधीचा आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख कोण असतात, कोणत्या डिपार्टमेंट मार्फत काम केले जाते, आपल्या राज्याची आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना, परत तालुका आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष कोण असतात, जिल्ह्याचे, असे प्रश्न आपल्याला विचारतात. हे बेसिक प्रश्न झालेले आहेत. तर या संस्थेचे उद्घाटन हे 14 ऑगस्ट 2004 रोजी झालेले आहे. अतिवृष्टीमुळे जेव्हा नदीचे पाणी बांध फुटून मोठ्या क्षेत्रावर पसरते तेव्हा त्याला काय म्हणतात? अगदी सोपा प्रश्न आहे. त्याला पूर असे म्हणतात. घरातून सांडपाणी पुढील तात्काळ विल्हेवाट लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गटारांना काय म्हणतात? बघा, आपला गटार, सांडपाणी आणि गटार व्यवस्थापन आपला अभ्यासक्रमाचा विषय. अगोदरील प्रश्न पर्यावरणासंबंधित होता. तर याचं उत्तर आहे घरातील गटार. स्नानगृह, स्वयंपाकघर आणि सिंकमधील सांडपाणी यांना म्हणतात. तर याला सलाज असे म्हणतात. स्वच्छता सांडपाणीमध्ये समाविष्ट आहे. तर स्वच्छता सांडपाण्यामध्ये काय समाविष्ट असते? मलमूत्र, घरगुती पाणी, औद्योगिक सांडपाणी. आता सर्वच हे एका मोठ्या नालीमध्ये एकत्र येते, मग ते सांडपाणी झालेलं आहे. नंतरचा प्रश्न बघू. उच्च गुणवत्ता असलेली रेशीम धागा उत्पन्न करणारे रेशीम कीटक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ओक रेशीम कीट. बघा, रेशीमचे सर्वसामान्य 4 प्रकार पडतात. काही देशामध्ये 5 प्रकारसुद्धा आढळतात. हा रेशीम उद्योगाशी संबंधित प्रश्न आहे. चुकीची जोडी ओळखा. म्हणजे जे रेशीम आहे त्यांचा रंग कसा असते? कोणत्या रेशीमचा कोणता रंग? तर एरी रेशीम कीटकचा रंग कसा असतो? पांढरा रंग. याच्यामध्ये बघा आपल्याला टोटल 4 प्रश्न तयार होऊ शकतात. एरी रेशीम कीटकचा रंग कसा असतो? पांढरा. मुगा रेशीम कीट आसाममधले प्रसिद्ध आहे. मुगा रेशीम आसामची आपलं जे मुगा रेशीम कीट आहे याचं उगमस्थान हे आसामच आहे. हा प्रश्न कृषी सेवकला मागच्या वेळेस आला होता. IBPSने घेतलेली परीक्षा आहे कृषी सेवक, त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता. मुगा रेशीम कीट कोणत्या राज्याचे आढळते म्हणून. टसर रेशीम कीटचा रंग कसा आहे? भुऱ्या रंगाचं असते. शहतूत रेशीम क्रीम रंगाचं असते. विश्वातील सर्वात मोठा सिल्क ग्राहक उपभोक्ता कोणता? म्हणजे रेशीम उपभोक्ता देश कोणता, असा त्याचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर भारत आहे. हा सर्वात मोठा उपभोक्ता देश आहे. दूध काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीची शिफारस केली आहे? तर 2 हात पद्धत, म्हणजे दोन्ही हाताने दूध काढण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. त्याच्यामुळं
पूर्ण हाताने दूध काढणे म्हणजे दोन्ही हाताने दूध काढणे, एक खाली एक वरी करून. तर त्याच्यामुळे याचं उत्तर 3 नंबरचं आहे. समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना एप्रिल डॅश डॅश व यासाठी सुरू करण्यात आली होती. तर एप्रिलच्या 2015मध्ये सेंद्रिय शेतीसाठी सुरू करण्यात आली होती. हा आपला चालू घडामोडीचा विषय, जसा अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रातील कृषी व्यवस्था आणि विकासाच्या विविध योजना त्या संबंधित हा एक प्रश्न आहे. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना कधी सुरू करण्यात आली होती? 2020-21ला सुरू करण्यात आली होती. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधी सुरू करण्यात आली होती? 10 सप्टेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न बघूया. शून्य बजेट नैसर्गिक शेतीचा प्रचार खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी केला आहे? तर सुभाष पालेकर हे त्याचं उत्तर आहे. त्यांना शून्य बजेट शेतीचे प्रणेता असे सुद्धा म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश होतो? तर याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थाची पातळी राखून मातीच्या दीर्घकालीन सुपीकतेचा, तुम्ही पर्याय वाचून घ्या मित्रांनो. जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण आपल्याला कमी मिनिटामध्ये पूर्ण 50 प्रश्न वाचून करून घ्यायचे आहे. तर सेंद्रिय शेतीमध्ये खालील गोष्टीचा समावेश होतो. सेंद्रिय शेतीमध्ये सर्व काही नावं आहेत. नैसर्गिक पद्धतीचा वापर करून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. आणि नेहमीचाच फेमस प्रश्न आहे, पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं? तर सर्वांना माहिती आहे सिक्कीम त्याचं उत्तर आहे. आणि सर्वाधिक क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली कोणतं आहे? तर मध्य प्रदेशचं आहे. सेंद्रिय शेतीवर 100% 1 ते 2 प्रश्न असतो. कोणते कडधान्य पीक सोनेरी म्हणून ओळखले जाते, गोल्डन ग्रॅम म्हणून ओळखले जाते? तर मूग त्याचं उत्तर आहे. संपूर्ण पीक आणि धूप परवानगी देणारे पीक खालीलपैकी कोणते आहे? तर कापूस हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न बघा मित्रांनो, असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. एक प्रथा ज्यामध्ये जमिनीच्या भूखंडावर तात्पुरती लागवड केली जाते आणि वनस्पती मुक्तपणे वाढू देण्यासाठी सोडून दिली जाते, त्याला कोणती शेती म्हणतात? स्थलांतरित शेती म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला सोपं काय विचारायचं होतं की 1 वर्ष शेती करायची, त्याच्यानंतर मग तिथली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी शेती करायची, तर याला स्थलांतर शेती असे म्हणतात. पण विचारलं आपल्याला वेगळ्या प्रकारे. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्राथमिक स्रोत कोणता आहे? हे जैवविविधता संबंधीचा प्रश्न आहे. तर सूर्यप्रकाश हे जे ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे. गवताळ प्रदेशातील मधील संख्याचा पिरॅमिड कसा असतो? तर सरळ असतो. गवताळ प्रदेशामधील सरळ असतो, काहीच्यात आडवा दिलेला असतो. हे आपल्याला माहीत असायला पाहिजेत. गवताच्या जंगलात आढळणाऱ्या अन्न साखळीचा क्रम ओळखा. तर बघा इथं स्वाक्षरी शब्द दिलेला आहे प्रश्नामध्ये. तर परीक्षेमध्ये जर समजा हाच जर प्रश्न आला तर तिथं पण स्वाक्षरी शब्द राहील, कारण गुगल भाषांतरित प्रश्न विचारतात. पण आपण अशा वेळेस स्वाक्षरीच्या मागं न लागता पर्याय बघायचे की अरे ही अन्न साखळी दिलेली आहे, आणि पर्यायकट पद्धत वापरून सहजच उत्तरापर्यंत जायचं असते. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं. गवत, हरण, सिंह, जीव. म्हणजे कसं, गवत हे प्राथमिक घटक झालेले आहेत. हरण गवताला खाते, सिंह हरणाला खाते, आणि सिंह मरण पावल्यानंतर त्याचं सूक्ष्मजीव किंवा म्हणजे त्याचं उवा किंवा सूक्ष्मजीव हे अंतिम घटक आहेत. खालीलपैकी सर्वाधिक जैवविविधता कुठे आढळते? तर बघा आता पर्यायावरून याचं उत्तर काढायचं असते. सर्वाधिक जैवविविधता कुठे आढळते? सर्वाधिक जैवविविधता ही सह्याद्री भागामध्ये आढळते किंवा दक्षिण पठारामध्ये आढळते. पण इथं तसा पर्याय दिलेला आहे का? नाही. इथं त्यांनी वनाशी संबंधित पर्याय दिलेला आहे. तर सर्वाधिक जैवविविधता ही उष्णकटिबंधीय वनामध्ये आढळते. सहकारी पतसंस्था कायदा कधीचा? 1904चा आहे. आपल्याला किंवा सहकारी संस्थेचे जनक विचारतात. भारतात खालीलपैकी किंवा दुरुस्ती कधी झाली ते पण विचारल्या जाऊ शकतात. भारतात खालीलपैकी कोणाचा कृषी आणि संलग्न क्रियाकलापांना कर्ज वितरणात सर्वाधिक वाटा आहे? तर इथं मायक्रो फायनान्स संस्था हे उत्तर दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकता. याचं उत्तर शक्यतो 1 नंबरचं असायला पाहिजेत असं मला वाटते. पण काही पुस्तकामध्ये मायक्रो फायनान्स संस्था दिलेल्या आहे. कधी कधी व्यावसायिक संस्था असा पर्याय राहत नाही. तर हे प्रश्न तुम्ही बघून घ्या. नाबार्ड अंतर्गत कोणत्या बँका येतात? तर सर्वच बँका येतात. प्रादेशिक कृषी संस्था, ग्रामीण बँक आणि जिल्हा सहकारी बँक येतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंगची स्थापना भारत सरकारने कोणत्या वर्षी केली? 1988 रोजी केलेली आहे. बलराम योजना कशाशी संबंधित होती? पाणी व्यवस्थापनाशी संबंधित होती. आपल्या अभ्यासक्रमाचा टॉपिक आहे बघा, पाणी व्यवस्थापन म्हणून. सिंचनाच्या कोणत्या पद्धतीमध्ये शेताची विभागणी पट्टी किंवा कड बांधून वर्गीकृत
पट्ट्यांच्या संकेत केली जाते. पाणी वरच्या टोकाला येते आणि पट्टीच्या खाली शीट म्हणून वाहते. पट्ट्या सहसा शेवटी बंद नसतात. याला कोणती पद्धती म्हणतात? सीमा सिंचन पद्धती असे म्हणतात. पावसाचे पाणी नैसर्गिक जलाशयामध्ये गोळा करून साठवण्याच्या तंत्रांना काय म्हणतात? तर पाणी साठवण असे म्हणतात किंवा पाणी पुनर्भरण असे म्हणतात. इथं पाणी पुनर्भरण असा पर्याय नाही. तण उगवणाऱ्या किंवा पाणी साचणाऱ्या भागात नेहमीच पर्यायी पीक असते. तर आता आपल्याला माहीत आहे गडचिरोली, वर्धा याच्यामध्ये जास्त पाऊस पडतो, त्याच्यामुळं मोठमोठे शेतीचे डबे करून त्याच्यामध्ये पाणी साचते आणि भात लागवड केली जाते. तर त्याच्यामुळे जास्त पाणी, जिथं जास्त पाणी आहे त्या ठिकाणी सहसा भाताचंच पीक घेतल्या जाते. खालीलपैकी कोणते संयुगे मातीचा रंग पांढरा करू शकतात? तर कॅल्साइट त्याचं उत्तर आहे. पंचायत दिवस सर्वात सोपा प्रश्न आहे. पंचायत राज दिवस टिंबटिंब रोजी साजरा करतात. 24 एप्रिलला आहे. कारण 24 एप्रिल 1993 रोजी 73वी जी घटनादुरुस्ती आहे ती अंमलात आली होती म्हणून. मुद्रा संवर्धन संशोधन प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर हैदराबाद येथे आहे. तर कमेंट करून सांगा डेहराडून येथे कोणती संस्था आहे? माती संबंधित संस्था आहे मित्रांनो. आणि अजून वनासंबंधित तिथे एक संस्था आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने IT कायद्याचे कोणते कलम अवैध ठरवले आहे? तर कलम 66 अवैध ठरवले आहे. कारण 2013-14 मधील गोष्ट आहे ती. त्यावेळेस त्यांनी काहीतरी आपल्या जे स्वातंत्र्य जो हक्क असतो त्याच्यावर मर्यादा येतात त्या कलमाद्वारे, त्यामुळे हे कलम त्यांनी रद्द ठरवले होते. IT कायद्याचे कोणते कलम संगणक प्रणालीच्या हॅकिंग आणि त्यांच्या दंडाशी संबंधित आहे? कलम 67. परीक्षेमध्ये IBPS कलमाची चर्चा, कोणतं कलम कशाशी संबंधित आहे? एकूण 2000 कायद्यामध्ये एकूण कलमे किती, कधी सुधारणा झालेली आहे, कोणती समिती स्थापन करण्यात आली होती, या कायद्याचं उद्दिष्ट काय आहे, या कायद्याची कलमे, याच्यामध्ये किती प्रकरणे आहेत, या संबंधित आपल्याला प्रश्न विचारतात. IT कायदा 2000ची अद्ययावत आवृत्ती काय आहे? आता यांनी आपल्याला सरळ विचारला होता IT कायदा 2000मध्ये कधी सुधारणा करण्यात आली होती? तर 2008मध्ये सुधारणा करण्यात आली होती. इथे आता IT कायदा 2008 एकच पर्याय दिलेला आहे. कधी कधी सुधारित IT कायदा असा सुद्धा पर्याय दिलेला असते. याचं उत्तर आहे 3 नंबर. डिजिटल प्रणालीतील सर्वात लहान एकक कोणते आहे? तर बीट त्याचं उत्तर आहे. संगणकातील त्रुटी म्हणून ओळखली जाते, तर त्याला बग असे म्हणतात. 1 किलोबाईट म्हणजे किती? तर 1024 बाईट. पहिला यांत्रिक संगणक कोणी विकसित केला? हॅवार्ड एकिन हे त्याचं उत्तर आहे. ग्रामसभेच्या स्थापनेसंबंधी भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते? 243 ये. पर्याय कट पद्धत वापरायची असते. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या परिशिष्टात पंचायतीच्या कामाचे किती विषय नमूद करण्यात आले? 29. ज्यामध्ये कलम 243 ते कलम 243 ओ अशी कलमे समाविष्ट. भाग 9 हा नवा भाग राज्यघटनेमध्ये समाविष्ट. राज्यघटनेच्या 11वे परिशिष्ट जोडले हे कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन करते? इथं कमीत कमी 3 प्रश्न तयार झालेले आहेत. तर 73वी घटना दुरुस्ती 1993. त्रिस्तरीय पंचायत राज संरचनेची शिफारस करणारी समिती ओळखा. बलवंतराय मेहता समिती. कृत्रिमरित्या कोंबडीचे अंडे विशिष्ट तापमानास कृत्रिमरित्या कोंबडीचे अंडे विशिष्ट तापमानात उगवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर इन्क्युबेटर म्हणतात. ती मशीन आहे, त्याच्याद्वारे कृत्रिमरित्या अंडे उगवले जातात. केपोनायझेशन किंवा नसबंदीकरण करण्यात आलेल्या कोंबड्याला काय म्हणतात? तर केपन असे म्हणतात. चांगल्या सायलेजचा pH किती आहे? 3.8 ते 4.2. सायलेजचे 3 प्रकार पडतात, त्याचा pH विचारतात. राष्ट्रपती या उपाधीने गौरवण्यात येणाऱ्या समाज सुधारकाचे नाव आहे? महात्मा गांधी. कापसाचे मूळ ठिकाण? भारत. खालीलपैकी कोणत्या पिकाची चाचणी वजन ग्रॅममध्ये सर्वाधिक असते? तर कापूस त्याचं उत्तर आहे. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी हे त्याचं उत्तर आहे. हे होते मित्रांनो आपले 40 नंबर टेस्टमधले 40 प्रश्न, सर्व घटक कव्हर केलेले आहेत. असेच तुम्हाला 45 टेस्ट, तुम्हाला जर टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल, बघा टेस्ट सिरीज सुरू आहे. एकूण 45 टेस्ट आहे. 400 रुपये फी आहे. तुमचे पैसे वसूल होतील अशी टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला याच्यामध्ये सर्व सुविधा येतात. निकाल, रिस्पॉन्स शीट प्लस यूट्यूब चॅनलवरील रंगीत 40 PDF भेटेल तुम्हाला. तुम्ही जर नवीन आहात तर डिस्क्रिप्शन आपला जो प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवकमध्ये जाऊन यापूर्वीचे 22 व्हिडिओ तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सर्व अशा सुविधा मिळून जातात. होतकरू गरीब विद्यार्थ्यांना कमी फी राहील, जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा 100 रुपये फी कमी राहील. तुमचा तोटा होणार नाही याची गॅरंटी देऊ शकतो. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. असे 40 प्रश्न घेऊन आपण उद्या भेटूया.